नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांना केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीसंदर्भात छडा लावण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएनं आजही काही ठिकाणी छापे मारले. हुर्रियतचा प्रवक्ता अय्याज अकबरच्या घरासह श्रीनगरमध्ये 3 ठिकाणी आणि जम्मूमध्ये एका ठिकाणी एनआयएनं छापे मारले. याशिवाय काही फुटीरतावाद्यांची चौकशीही सुरू आहे. ओडिसातल्या चंडीपूर इथं भारतानं जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेतली. विविध निकष पूर्ण करणाऱ्या या आधुनिक क्षेपणास्त्रामुळे हवाई दलाची क्षमता वाढणार आहे. पर्यावरण अनुकूल इंधनाचा वापर आणि ऊर्जा बचत उपाययोजनांच्या माध्यमातून भारतीय रेल्वे येत्या 10 ते 12 वर्षात प्रदूषणाचं प्रमाण 33% कमी करणार आहे. यासाठी नूतनक्षम ऊर्जा आणि बायोडिझेलचा वापर केला जाणार आहे. या अंतर्गत सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेचा तसंच नैसर्गिक वायूंचा इंधन म्हणून वापर करून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई समवेत संलग्न खासगी शाळांनी त्यांच्या शैक्षणिक शुल्काची तसंच गेल्या काही वर्षात त्यात केलेल्या वाढीची माहिती देण्याचे निर्देश मंडळानं दिले आहेत. शाळांनी अवाजवी शुल्क आकारू नये तसंच छुपे खर्च अंतर्भूत करू नयेत यासाठी ही माहिती मागवली आहे. शाळांनी योग्य शुल्क आकारावं आणि छुपे खर्च वसूल करू नयेत असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं पीटीआयशी बोलत होते. या माहितीचं विश्लेषण केलं जाणार असून माहिती न देणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाणार असल्याचं ते म्हणाले. संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी पुकारलेला संप आजही सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथल्या शेतकऱ्यांनी सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. किसान क्रांतीच्या गाभा समितीनं शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सरकारशी साट्यालोटं करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप समितीच्या काही सदस्यांनी केला आहे. शेतकरी आंदोलनाच्या पूर्वघोषित कार्यक्रमानुसार उद्या महाराष्ट्र बंद पाळण्यात येणार आहे. दरम्यान शेतकरी संपाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी येत्या 8 जूनला नाशिक इथं बैठक होणार आहे. या बैठकीत खासदार राजू शेट्टी, रघुनाथ पाटील, कॉम्रेड अशोक ढवळे यांच्यासह प्रमुख शेतकरी संघटनेचे नेते सहभागी होणार आहेत. नाशिक जिल्ह्यात आजही दूध आणि भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात येवला कोपरगाव रस्त्यावर अंचलगाव फाट्याजवळ कंटेनरनं 3 वाहनांना धडक दिल्यानं झालेल्या अपघातात 3 जण ठार तर 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत तिघंही हैदराबाद इथले रहिवासी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जागतिक पर्यावरण दिन उद्या साजरा होत आहे. यानिमित्त पर्यावरण विभाग आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त विद्यमानं मुंबई इथं आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन मिळावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यात वसुंधरा पुरस्कारांचं वितरण होणार आहे. तसंच पर्यावरण विषयक वसुंधरा लघु चित्रपट स्पर्धा आणि फोटोथॉन 2017च्या विजेत्यांनाही पारितोषिकं दिली जाणार आहेत. याचबरोबर जलसंवर्धन, पंचायत एक लोकचळवळ यासाठी विशेष कार्य केलेल्या निवडक गावांचा गौरव करण्यात येणार आहे. भारतीय बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतनं थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात प्रणीतनं जोनाथन क्रिस्टी याचा 17-21, 21-18, 21-19 असा पराभव केला. महिला एकेरीत सायना नेहवालला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. लंडन इथं सुरू असलेल्या चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरू आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताची फलंदाजी सुरू असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 24 षटकात 135 धावा झाल्या होत्या. बीड जिल्ह्यातल्या बालाघाट डोंगररांगा तसंच टेकड्यांवर शिक्षक तसंच विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण आणि संवर्धन करावं असं आवाहन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी केलं आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित वृक्ष लागवडीसंदर्भातल्या बैठकीत ते आज बोलत होते. मनरेगाच्या माध्यमातून लावलेली झाडं जगवण्याचे प्रयत्न प्रशासनानं करावेत असं भापकर यावेळी म्हणाले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 वाजून